हॅलो, कसे आहात सर्वजण? तर आज आपण आलो आहोत वांगणी समुद्र किनाऱ्याजवळ. पहाटेची वेळ आणि फेब्रुवारी महिना टाटाबाय करत आला होता. हिवाळा जाऊन उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ, पण कोकण किनाऱ्याजवळील या निवांत गावामध्ये अजूनही थंडावा आसमंतात दरवळतच होता. सकाळची वेळ असली तरीही अनेक गाड्या पार्क झालेल्या दिसल्या. काही जण टॉर्च घेऊन लगबगीने किनाऱ्याकडे निघालेले दिसले. लोकांनी गर्दी केलेली दिसली. वांगणी समुद्र किनारा म्हणजेच वांगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. ऑलिव्ह रिडले कासव यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला वांगणी समुद्र किनारा पर्यटकांसाठी आता आकर्षक ठरत आहे. वन विभाग, सावंतवाडी वनपरिक्षेत्र, कुडाळ कासव जत्रेच्या निमित्ताने वांगणी गाव सहयोगातून हे सुंदर चित्र आपणास पाहण्यात येत आहे, अनुभवण्यास येत आहे. खूप छान ना? आपण पाठील व्हिडिओद्वारे पाहू शकता. वेंगुर्ला तालुक्यातील वांगणी समुद्र किनारी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पिल्लांची सिंधुदुर्गात या हंगामातील पहिलीच बॅच गुरुवारी घरट्यातून बाहेर आली. या सर्व पिल्लांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या व स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले दुर्मिळ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली असल्याने ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना परवानगी असणार आहे. खूप सुंदर ना? तालुक्यातील वांगणी सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर समुद्री कासव प्रजनन काळात अंडी लावण्यासाठी किनाऱ्यावर येतात. अंडी वाळीत लावून जातात. ही अंडी कासव मित्र सुरक्षित ठिकाणी संरक्षित करून सभोवताली कुंपण करून समुद्राच्या पाण्यापासून तसेच कुत्रे, घार, कावळे, खेकडे यांसारख्या हिंस्र प्राण्यांपासून 45 ते 55 दिवसापर्यंत संरक्षण करतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांना ऑलिव्ह रिडले संस्थेचे सहकारी यांच्या उपस्थितीत तसेच वन विभागाच्या सहकार्याने नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडून या दुर्मिळ कासवांना जीवदान देतात. येत्या काही दिवसातच किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना मोठी परवानगी असणार आहे. तर समुद्रकिनारी भागातील स्थानिकांनी या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन कार्यात वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच बऱ्याच मोठ्या प्रमाणात रहिवासी सहकार्य करतही आहेत. ऑलिव्ह रिडले कासवांची दुर्मिळ प्रजाती देशात ओरिसा, गोवा आणि कोकणातच आढळते. त्यांची पैदास नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत होते. या निमित्ताने मांसाहार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले समुद्राच्या लाटावर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ, कासवांच्या लीलांचे दर्शन, याची देही याची डोळा घेण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना उपलब्ध होत असते. या कासवांच्या अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत, तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून यांचे रक्षण होऊ देत यासाठी यांची विशेष काळजी घेतली जाते. कासवांची अंडी ज्या ठिकाणी घातली आहे तिथे जाळी बसवली जातात. 55 ते 60 दिवसानंतर वाळूतून पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडले जाते. किरात ट्रस्ट, वांगणी ग्रामस्थ यांचे नियोजन, मॅगू फाउंडेशन आणि लुपिन फाउंडेशनच्या सहकार्याने दरवर्षी या गावात कासव जत्रा हा निसर्ग उपक्रम गेल्या काही वर्षापासून राबवला जात आहे. कासवांच्या पिल्लांचा जन्मसोहळा पाहण्याबरोबरच मांडवी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, वांगणी जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे स्लाईड व फिल्म शो, पक्षी प्राणी तज्ञांशी गप्पा, खाडीतील सफर, दशावतार, अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात येतात. सन 2019 मध्ये शासनाने हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबवण्यात येण्यासाठी ग्रामपंचायतीला
पर्यटन महोत्सव राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सन 2019 मध्ये पर्यटन महोत्सव कासव जत्रा हा उपक्रम वायंगणी किनाऱ्यावर राबविण्यात आला होता. भारतात ओरिसाच्या समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव लाखोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात. फार मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या कासवांच्या संख्येने या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. हा किनारा खास कासवांसाठी सुरक्षित झाला आहे. सततच्या या प्रयत्नांमुळे कासवांचा नैसर्गिक जन्मदर जो जेमतेम 40 ते 50% होता तो आता सुमारे 70% जाऊन पोहोचला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याप्रमाणे देवगड येथील प्राणीमित्र प्राध्यापक दप्तरदार यांचेही कामात मार्गदर्शन मिळते. कासव जत्रा या निसर्ग उपक्रमात मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्र तसेच भारतभरातून असंख्य निसर्गप्रेमी पर्यटकांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. वायंगणी गावात पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था इथल्या स्थानिक घरांमध्येच केली जाते. नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान कासवांच्या पिल्लांचा जन्म सोहळा आपणाला देखील पाहण्याची इच्छा असेल तर इथे पूर्वकल्पना देऊन किंवा बुकिंग संपर्क साधूनही आपण आपली सहल आयोजित करू शकता. ऑलिव्ह रिडले कासवांच्या एवढ्याशा पिल्लांना समुद्रात सोडण्याचा सोहळा पाहायला ही पर्यटक मंडळी आलेली होती. निसर्ग संवर्धन, पर्यावरणपूरक पर्यटन आणि यांच्या मिलाफातून स्वयंरोजगार यांचं उत्तम उदाहरण म्हणजे कोकण किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन आणि त्यामध्ये असलेला स्थानिकांचा सहभाग. या प्रजातींचे वैशिष्ट्य म्हणजे कासवाच्या अनेक माद्या एका किनाऱ्यावर निवडून त्याने अनेक अंडी घालतात आणि अशी अनेक घरटी एकाच किनाऱ्यावर बांधली जातात. समुद्री कासवांपैकी हे संख्येने जास्त आढळणारे कासव जरी असले तरीही त्यांचा आकडा मासेमारी, प्रदूषण अशा अनेक कारणांनी घटत चाललेला आहे. यासाठीच हे उपक्रम राबवले जात आहेत. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या कवचामुळे त्यांना हे नाव दिलं गेलं असावं. पूर्ण वाढ झाल्यानंतर ही कासवे साधारणपणे 2 फूट लांब आणि 50 किलो वजनाची होतात. ही कासवे मांसाहारी असतात. यांचे खाद्य म्हणजे जेलीफिश, मासे, त्यांची अंडी, कालवं, गोगलगाई, खेकडे इत्यादी. त्यांचे संपूर्ण आयुष्य खोल समुद्रात जाते आणि अन्न शोधणे व प्रजनन यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास ही कासवे आयुष्यभर करतात. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अंडी घालण्यासाठी मादी त्याच किनाऱ्यावर येते जिथं अंड्यातून ते पिल्लू बाहेरून पडलेले असते. 5 ते 7 दिवसांच्या कालावधीत अनेक माद्या ठरलेल्या किनाऱ्यावर येतात आणि सुमारे अर्धा फूट खोल खड्डा करून एकाच वेळी 80 ते 120 अंडी घालतात. तज्ज्ञ असे मानतात की अंडी फोडून बाहेर पडलेल्या 1000 पिल्लांपैकी एकच प्रौढ कासव म्हणून जगते. ही पिल्ले 25 ते 60 दिवसांच्या अंतराने अंड्यातून बाहेर पडतात आणि मग समुद्र किनाऱ्यावरून काही मीटरचा प्रवास करून सागरात आपल्या आयुष्यात श्री गणेशा करतात. या कासवांचे संवर्धन खूप मोठ्या प्रमाणावर ओडिशा राज्याच्या किनाऱ्यावर होते. महाराष्ट्रात हे प्रमाण तितकं मोठं नसलं तरी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने लावलेल्या संवर्धनाच्या रोपट्याचा आता वृक्ष झाला आहे हे मात्र नक्की. आता हे काम गावखडी, अंजर्ले, कोळथरे, केळशी अशा ठिकाणी वाढले आहे. यासाठी किनाऱ्यावर रात्रभर गस्त घालण्याची मेहनतही घ्यावी लागते, पण यातून पर्यावरणपूरक पर्यटकांना चालना मिळत आहे. ही एक मोठी सकारात्मक गोष्ट घडत आहे. समुद्रात सोडलेल्या पिल्लांचे फोटो काढत असताना अनेकदा सूचना देऊनही फ्लॅश सुरूच असतात. हे बंद ठेवण्याची सक्त सूचना येथे कासवमित्र यांनी केली आहे. शिवाय पिल्लांना मातीतून प्रवास करत समुद्राकडे सुरक्षित जात आहेत ना याची दक्षता घेतली जाते. पिल्ले समुद्रात 15 ते 20 मिनिटं गेल्यानंतरच पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करू शकता अशी सूचना दिली जाते. कारण पिल्ले समुद्रकिनारी लाटेमार्फत पुन्हा येतात आणि त्यावर कोणाचाही पाय न पडावा यासाठी कोणत्याही पिल्लाला हानी न व्हावी या दृष्टीने लक्ष दिले जाते. शिवाय काही पर्यटकांनी आनंदाने कासवांच्या जन्मोत्सवानिमित्त कासवाची सुंदर प्रतिकृती समुद्र किनारी साकारली आहे. ती इथे तुम्हाला पाहता येईल. तर कसा वाटला आजचा भाग याबद्दल नक्की कळवा. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रुपया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.